श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागे अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मिळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. किचनमध्ये आवाज बंद करा, बोलू नका पुढे. श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. साधु संतन की जय. सब साधु संतन की जय. संतोषी माते की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। 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 राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। राधे राधे। राधे। सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर, मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्रांनी फुलं व्हायचीत आणि नमस्कार करायचा आहे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचेत आणि नमस्कार करायचा। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची। हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होते, दोन्हीही प्राप्त होते। पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय करणे आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव। परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय, तो ग्रहण करायचा। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे। जानकी जीवन स्मरण। जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन, आज समारोपाचा दिवस. समारोपाच्या दिवशी पुन्हा एकदा सांगतो, आज 1 तास कथा होईल आणि कथेनंतर आरती होऊन समारोप होईल. मग वाटलं तर मी फ्रेश व्हायला जाईल, नाही तर मग इथेच बसून आपला प्रश्नोत्तरांचा काय कार्यक्रम आहे तो सुरू होईल. ज्यांना काही शंका असतील त्यांनी विचारा. ते झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. महाप्रसाद झाला की मग पूर्णाहुती होईल कार्यक्रमाची. सांगण्यासारखं इतकं आहे की महिनाभर सुद्धा भागवत सांगितलं तर पुरणार नाही, एवढं मोठं ते आहे. त्यातलं निवडूनच सांगावं लागतं. जसं काल मोठा प्रश्न होता काय करावं काही नाही, पण म्हटलं बोबडा सांगितलंच पाहिजे, नाहीतर मजा येणार नाही, म्हणून काल बोबडा सांगितला. तसं आज खरं सांगायचं तर हे सगळं मी पहिल्याच दिवशी सांगितलं तुम्हाला की हे जे काही भागवत आहे किंवा हा जो मुख्य परमात्मा आहे 64 कलायुक्त, तो कोण आहे? राधा. भगवान श्रीकृष्णाचा आधार राधा, आपला सगळ्यांचा आधार राधा. प्रकृती, पुरुष, आत्मा, परमात्मा. आज राधेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, म्हणजे कथा सांगणार आहे. आता आपल्याला कल्पना आलीच असेल की राधा कोण आहे. भगवान श्रीकृष्णच राधा होऊन अवतरलेले आहेत, परंतु ते परिपूर्णतम म्हणजे 64 कलायुक्त परमात्मा म्हणजे राधा. आणि भगवंताच्या कला किती आहेत? श्रीकृष्णाच्या 16 आणि राधा मातेच्या किती आहेत? 64 कलायुक्त. श्रीकृष्ण 17 कलायुक्त आणि राधा माता 64 कलायुक्त. त्यांचं गाव कोणतं? ब्रजभूमीमध्ये बरसाना, जिथे कृपेचा सतत वर्षाव होत असतो ते बरसाना. अलौकिक आहे सगळं ठिकाण. वृंदावन अख्खं तिचंच आहे. त्या ब्रजभूमीवर तिचीच मालकी आहे. तिच्या सत्तेशिवाय पान हलत नाही. श्रीकृष्णाला सुद्धा तिची परवानगीच घ्यायला लागते आणि श्रीकृष्णसुद्धा तिचाच हुकूम मानतो, एवढी ती मोठी आहे राधा. मैया, आमच्यासाठी तर मैयाच. गोलोक धामातली ती मुख्य भगवान श्रीकृष्ण स्वरूपा राधा, स्वयं भगवान श्रीकृष्ण राधा, ती कृष्णाच्या विनंतीवरून अवतरली आणि वृंदावनामध्ये आली. वृंदावन हे तिचं क्षेत्र आहे. ब्रजमंडल हे तिचं क्षेत्र आहे. तिला अष्टसखी आहेत. ती पण राणी आहे, कमी नाही आहे. अष्टसखी आहेत तिला पण. जसे भगवंताचे सखा आहेत तसे तिच्या पण सखी आहेत, अष्टसखी. ललिता, विशाखा वगैरे अशा 8 सखी आहेत तिच्या. आणि अष्टसखींच्या सेवा करणाऱ्या ज्या आहेत त्यांना मंजिरी असं म्हटलं जातं. त्या त्यांच्या सेविका झाल्या, म्हणजे मैयाच्या सेविकाच्या सेविका, असा तो पुष्कळ प्रकार आहे तिथं. आणि कसे आहे? करुणामयी राधे. तिच्याकडे काही लागत नाही. तुम्ही काय साधना केली आहे काय नाही ती काही विचारत नाही. फक्त आई हाक मारली की मी तुझा आहे किंवा मी तुझी आहे, संपलं झालं की ती सगळं तुमचा सांभाळ करते. इतकी ती करुणा. तुम्ही काय केलं आहे ती काहीच बघणार नाही. तू माझा आहेस एवढंच ती पाहते मैया. इतकी ती करुणामयी आहे. फार लोकांचा गैरसमज आहे की राधा आणि कृष्णाचा विवाह नाही झाला. चूक. कृष्णाचा सगळ्यात पहिला विवाह जर कोणाशी झाला असेल तर तो राधा मैयाशी झालेला आहे. आणि तो विवाहस्थळ पण वृंदावनमध्ये आहे. त्याला म्हणतात भांडीरवन. भांडीरवन हे भगवान श्रीकृष्ण आणि राधा मातेचं विवाहस्थळ आहे. पहिला विवाह तिथे. आणि तो विवाह कोणी लावला? ब्रह्मदेवाने लावला आहे. म्हणून ज्यांची लग्न होत नाहीत ना ते तिथे जाऊन पूजा अर्चा करून येतात, त्यांची बरोबर लग्न जमतात. कळलं का? राधा मातेचा आशीर्वाद आहे. काय घटना घडली, कशी घडली? भगवान 1 वर्षाचे असतील म्हणून नंदबाबा त्यांना कडेवर घेऊन फिरत होते. आणि फिरता 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 एकदम दूर जंगलात निघून गेले. आणि एकदम सोसाट्याचा वारा यायला लागला, वादळ यायला लागलं. खरं काही ऋतू नव्हता पण वादळ यायला लागलं. विजा गडगडून चमकायला लागल्या. नंदबाबा एकदम घाबरले आणि बाळपण रडायला लागलं, म्हणजे कन्हैया रडायला लागला. अचानक तेजपुंज अशी श्री राधाराणी त्या ठिकाणी प्रगट झाली.
आणि नंदबाबांनी ओळखलं. नंदबाबांनी नमस्कार केला की ही प्रियतम आहे यांची आणि मुख्य भगवान हेच आहे. नमस्कार केला. तेव्हा नंदबाबा म्हणाले, घे कन्हैयाला तू सांभाळ, मी जरा जाऊन येतो. म्हणून नंदबाबा तिथून निघून गेले आणि झालं की म्हणे घरी येऊन पोचू. ठीक आहे, गेले. आणि आपल्या प्रियतमाला राधा माताने कडेवर घेतले. बघा कसं आहे, लीला आहे की नाही. कडेवर घेतलंय आणि असं बाजूला एका दगडावरती असं ठेवलं आणि वाट बघत बसले. आता कसं रूप घेणार, आता कसं रूप घेणार. ताबडतोब भगवान श्रीकृष्ण किशोर वयीन झाले. 16 वर्ष आयुष्य, 16 वर्षाचं वय आणि राधाराणी 14 वर्ष. आणि आजही इतके वर्ष होऊनही श्रीकृष्ण तिथे 16 वर्षाचेच आहेत आणि राधाराणी 14 वर्षाच्याच आहेत. त्यांची वयं वाढलेली नाहीत आणि वयं वाढत नाहीत. म्हणून त्यांना किशोर आणि किशोरी असं म्हणतात, आहे ना. किशोरजू किशोरीजू म्हणतात त्या ठिकाणी. किशोर आणि किशोरी, लाडलीजू असं म्हणतात, कारण ती प्रेमळ आहे ना मैया. आणि किशोरी म्हणतात बघा तिथे. म्हणजे का किशोर वयीन आहे, 14च वय आहे आणि भगवंताचं किती आहे, 16. तेवढंच वय असतं त्यांचं तिथं. 16 वर्ष झाले भगवान श्रीकृष्ण इतके सुंदर राधा माता बघतच बसली आणि त्यांच्या लीला सुरू झाल्या प्रेमाच्या. बैस, तुझी वेणी घालतो, केस विंचरतो. भगवंताने अगदी केस वगैरे विंचरले, वेणी घातली राधा मातेची. असं अगदी छान चाललं होतं सगळं. मस्त खेळत होते, इकडे तिकडे धावत होते. तेवढ्यात ब्रह्मदेव प्रगट झाले. नमस्कार केला. राधाराणी भगवान श्रीकृष्ण याला जुगल स्वरूप म्हणतात, म्हणजे जोडी. त्याने आशीर्वाद दिला. सर्व देव प्रगट झाले आणि म्हटले, तुमचा पहिला विवाह आम्ही लावून देतो. ठीक आहे म्हणाले, ही लीलाच आहे, लावा म्हणाले. मग ब्रह्मदेवानी राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णाची विवाह बंधन केलं, गाठ बांधली त्या भांडीरवनामध्ये. ते वनाचं नाव काय होतं, भांडीरवन. मग तिथे सर्व लग्नाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. अगदी ते मांग भरणे असू देत आणि ते अग्नी असू देत, विवाहाच्या 7 फेऱ्या असू देत. ते आजही ठिकाण आहे बरं का तिथे, कुठे 7 फेऱ्या झाल्या तिथे. ते काय करत असतं, जोडपे गेले की जाऊन तिथे 7 फेऱ्या मारून यायच्या, म्हणजे विवाह पक्का होतं, बंधन पक्का होतं. 7 फेऱ्या भगवान श्रीकृष्णाने 7 फेऱ्या घेतल्या. मंत्र म्हटले. भटजी कोण होते, ब्रह्मदेव आणि सगळे देव, शंकरापासून सगळे इंद्रादिक सर्व देव, भगवान विष्णू सगळे हजर होते. आणि राधा कृष्णाचा तो विवाह भांडीर वनामध्ये पार पडला. खूप मस्त मजा आली. सगळ्यांनी अगदी आनंद घेतला. विवाह संपन्न झाला. सगळ्यांनी नमस्कार केला. जुगल स्वरूपाने आशीर्वाद दिला. आणि ब्रह्मदेवाला आता दक्षिणा द्यायला पाहिजे, नाही का. भगवान श्रीकृष्ण म्हणले, भटजी तुम्हाला दक्षिणा द्यायला लागेल ना, लग्न लावलंय, तुम्ही काय द्यायचं. ते काय म्हणले, युगल स्वरूपाचा आशीर्वाद कायमचा मला असू दे. हे युगल चरण आहेत ना तुमचे दोघांचे, युगल चरण ते माझ्या हृदयात कायम स्वरूपी बसू दे. दोघंही दगडावर बसलेले, ब्रह्मदेव खाली बसलेले, नमस्कार केलेला आणि जुगल स्वरूपाने आशीर्वाद दिला. राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला की हे युगल चरण नेहमी तुझ्या हृदयात वसो, तुला नेहमी आमचं स्मरण असो. हा आशीर्वाद दिला. खूप आनंद झाला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेव गुप्त झाले. पुन्हा भगवंताच्या लीला सुरू झाल्या. दोघंही खेळू लागले. झाडामागून इकडून तिकडून धावू लागले, चेंडू खेळू लागले. तर तिची वेणी घालू लागला, ती कृष्णाला सजवू लागली. असं करता 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 राधाराणीला छान सजवलं, केस वगैरे विंचरून छान वेणी घालून. आता म्हणजे कृष्णा आता मी तुला सजवणार, बैस. बसवलं आणि सजवायला घेणार, तेवढ्यात ते पुन्हा बालक झाले. बालक झाल्यावर ती एकदम चिडली की आता मी शृंगार करणार होते ना कृष्णा तुझा, आता तुला लगेच बालक व्हायची काय गरज होती. तेवढ्यात आकाशवाणी झाली. ही तात्पुरती झालेली लीला आहे. तात्पुरते भगवान मोठे झाले होते. ते जेव्हा खरंच 16 वर्षाचे होतील तेव्हा पुन्हा तुमच्या लीला सुरू होतील. आता मात्र त्यांना घरी सोडून येईल. राधा मातेने पुन्हा आपल्या प्रियतमाला कडेवर घेतलं आणि कोणाकडे, यशोदा मैयाकडे नेऊन दिलं. यशोदा मैयाला वाटलं वा 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 काय सुंदर मुलगी आहे, माझ्या कन्हैयाचं हिच्याशीच लग्न लावायला पाहिजे. आता राधाराणीचा जेव्हा जन्म झाला ना, ती कथा सांगतो. आजही ते भांडीरवन आहे बरं का तिथे. राधाकृष्ण, तिथल्या लोकांना सुद्धा माहिती नाही आहे राधाकृष्णाचा विवाह झालेला आहे. ते बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, पण ते आहे स्थळ भांडीरवन म्हणून आहे. त्याच्याच बाजूला बन्सीवट म्हणून आहे. त्या झाडावरती बसून राधा मातेला श्रीकृष्ण बोलवत असत बासरी वाजवून. इतकी बासरी छान वाजवायची की राधा मातेला बोलवत असत तिथे बसून. आणि आजही ज्या झाडावर ते बसून बासरी वाजवत असत ते झाड आजही तिथे तसंच आहे, भांडीरवनला लागूनच आहे, बन्सीवट. आणि गंमत, आजही त्या झाडाला कान लावला राधा राधा
राधा असा आवाज ऐकायला येतो. आम्ही ऐकलेला आहे. कळलं? तुमची तेवढी श्रद्धा घट्ट ठेवा. इतके हे चमत्काराने भरलेलं सगळं आहे पहा. राधा 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 राधा. काय वर्णन करावं महाराज, प्रेम असावं तर असं. आणि झालं मग ते भगवान राधामातेचा जन्म. राधामातेने जेव्हा जन्म घ्यायचं ठरवलं ना, तेव्हा राधामाता कृष्णाला काय म्हणल्या, तुम्ही आल्याशिवाय मी डोळे उघडणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण मी डोळे उघडले की पहिलं तुम्हालाच पाहणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. बरं म्हणले, हरकत नाही. आणि जेव्हा जन्म झाला, भगवान होतेच आधी तिथं. आणि कुठेही ब्रजमंडलामध्ये जन्म झाला की यशोदा मैया त्या बाळाला बघायला जायच्या आणि काय असेल ते भेटवस्तू वगैरे देण्याची पद्धत होती. मोठा कार्यक्रम असायचा. तेव्हा वृषभानू आणि कीर्ती हे आई वडील राधामातेचे, त्यांना मुलगी झाली असं कळल्याबरोबर, अरे चल कृष्णा तयार हो, आज आपल्याला जायचं आहे. का? कृष्णाला तयार केलं. रोज मैया तयार करायची कृष्णाला तयार केलं की कृष्णाचा नेहमी एकच प्रश्न, आई आज माझं लग्न आहे का? रोज रोज. अरे हो, रोजच तुझं लग्न लावते म्हणजे, किती हौस आहे लग्नाची तुला. मग तयार करायचे कृष्णाला. अगं म्हणले आज काही लग्न आहे का माझं? नाही म्हणले, तिकडे बरसाण्याला आपल्याला जायचंय, तिथे वृषभानू आणि कीर्ती त्यांना मुलगी झाली. होय, बर मग मी येणार. अरे तुझं काय काम आहे तिथे, आता तयारी केलीस ना माझी, मी येणार. बरं म्हणले, चला. गेले घेऊन कृष्णाला. आणि छोटीशी राधा मैया पाळण्यामध्ये होती महाराज. वृषभानू बसले नंदबाबांकडे, कीर्ती मैया बसली यशोदा मैयाकडे. अगं मुलगी झाली हे खूप चांगलं झालं, पण ती जन्मतःच काय म्हणाले, डोळेच उघडत नाही आहे. इतके दिवस झाले आम्ही एवढं तिला बोलवतो, वेगवेगळ्या नावाने हाक मारतो, पण नाहीच, डोळेच उघडत नाही. काय माहिती काय झालं आहे, अशी चर्चा चालू आहे. बापरे काय झालं असेल, काही पाप घडलं का हातून, काही चुकीच्या गोष्टी घडल्या का, चांगलं झालं काय झालं काही कळत नाही. ही मुलगी डोळेच उघडेना. कृष्ण मनात म्हटले, माझ्याशिवाय डोळे उघडणारच नाही ती. आणि मग कृष्ण काय करायचे, उठायचे छोटेसे होते, पाळण्याच्या अवतीभोवती. अरे तिला त्रास देऊ नकोस, मुद्दाम चिमटे काढायचे. मग ती रडायची, मग पुन्हा असे गोलगोल फिरायचे. आणि मग एकदा पटकन जवळ गेले आणि हाक मारली, राधे मी आलोय. चटकन मैयाने डोळे उघडले. भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. एवढा आनंद सगळ्यांना झाला की अरे वा, मुलीने डोळे उघडले. तुझा लाला खरोखर किती छान आहे म्हणले. त्यांनी हाक मारल्याबरोबर डोळे उघडले. आता म्हणले एकच इच्छा आहे, यांच्या दोघांचा विवाह व्हावा. त्यांनी तिथेच ते नातं जमवलं आणि तिथेच लग्न पक्क केलं, जे ऑलरेडी झालेलं होतं. ते पुन्हा पक्क केलं. आता गंमत आहे, मग ते घरी गेल्यानंतर ते शगुन वगैरे पाठवण्याची पद्धत असते. वृषभानू खूप श्रीमंत होते, म्हणून त्यांनी मोत्यांच्या माळा पाठवल्या शगुन म्हणून. आता नंदबाबाही श्रीमंतच होते, पण यांच्यापेक्षा थोडं कमी. रात्री यशोदा मैया आणि नंदबाबा चर्चा करत बसले होते, हे एवढे मोत्यांचे मणी पाठवले, आपण काय देणार आहोत त्यांना, एवढं आपल्याकडे कुठं आहे. त्यापेक्षा यशोदा मैया म्हटलं, असं करा, त्यांना हात जोडा, त्या मोत्याचे मणी परत देऊन या. त्यांना म्हणा, एवढे आमच्याकडे काही श्रीमंती नाही आहे, आम्ही आपले सामान्य माणसं, जमतं तर बघा विवाह, नाही तर मग तुम्ही योग्य समजाल ते. कृष्ण ऐकत होते. दाऊया लग्न मोडेल की काय असं वाटतंय, मला तिच्याशीच लग्न करायचं आहे बरं का. अरे म्हणजे दाऊया म्हणले, अरे कृष्णा आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, मोठ्याने ठरवलेलं लग्न आहे ते, आता ते त्यांच्या हिशोबाने करते. नाही, मी काहीतरी उपाय करणार. काय करणार, आपण पण मोती द्यायला पाहिजे. अरे कसे देणार मोती, माझ्याकडे आहे ना म्हणले आयडिया, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे तू काय करणार आहेस आता. भैया बाबा झोपले का बघा. दाऊबाईने म्हणजे हो झोपले. आता मी तो मोत्यांचा हार तिकडनं घेऊन येतो. हे कृष्णा उगाच काहीतरी करू नकोस, मला मार खायला होशील, स्वतः की मार खाशील, गडबड करू नकोस. नाही म्हणले दाऊया, तुम्ही बघा आता मी काय करतो. भगवान श्रीकृष्ण गेले, हळूच ते मोत्यांचा हार घेतला. चला म्हणले जाऊया. अरे कुठे नेतोयस, शेतात. चला शेतात एक मोती पेरूया, बघा भरपूर मोती उगवतील. आणि सगळे उगवले की आपण त्यांच्यापेक्षा जास्त मोती घेऊन त्यांना देऊ, म्हणजे माझं लग्न कायमस्वरूपी तसंच राहील म्हणले. अरे कृष्णा तू काहीतरी वेड्यासारखं काय करतो. नाही म्हणले, बघा तुम्ही आता मी करतो. आणि गेले शेतात, एक मणी काढला आणि पेरला, एक मणी काढला आणि त्या जमिनीत पेरला. सगळ्या शेतात मोती पेरले आणि घरी येऊन झोपले. सकाळी नंदबाबा म्हणले, यशोदे चल लवकर माझी तयारी करून दे, मला ते मोत्याचे मणी द्यायला जायचे, ते परत करून येतो. त्यांना सांगतो बाबा बघा जमतं तर लग्न करा, नाही तर नका करू, कारण आपल्याकडे एवढी श्रीमंती नाही आहे. हां तयारी करते. बघितलं,
हार कुठे? अगं हार कुठे म्हणजे तिथेच ठेवला आहेस ना, मीच ठेवला ना काल तिथे. अहो हार नाहीये, काय सांगतेस? अरे बाप रे, त्यांना वाटलं आपण चोरला की काय, असं वाटतं तर काय करणार? बाप रे, एकदम टेन्शनमध्ये आले. कृष्ण म्हणले, बाबा काय झालं? अरे इथे मोत्यांचा हार ठेवला होता कृष्णा, बघितलास का? होय मीच केलंय ते. काय काय केलं तू? शेतात पेरले काल रात्री. अरे असं शेतात काय तू वेडायस का? असं कधी होतं का? भरपूर येतील की म्हणले मोती आता आपल्या शेतामध्ये. अरे असं नसतं कृष्णा, तो हार चांगला खराब केलास तू, सगळे मोती काढून पेरलेस. पण हो म्हणले, पेरले मी. जास्ती मोती दिले म्हणजे माझं लग्न मोडायचं नाही ना. कपाळावर हात मारला. अरे दाखव म्हणले, आता ते करावं लागेल आपल्याला काहीतरी. चल. कृष्ण घेऊन गेले दौयांना, नंद बाबा मागे, यशोदा मैया मागे. आणि महाराज हजारो मोती शेतामध्ये उगवलेले होते. दुसऱ्या दिवशी हजारो लाखो मोती उगवलेले होते. ते बघून नंदबाबांच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू व्हायला लागले की हा काय प्रकार आहे? हा कन्हैया तू अरे आहेस तरी कोण? हे म्हणले मला माहीत नाही, ते मोती द्या आणि लग्न पक्क करावं असं म्हटले. आणि ते मोती आणले आणि भरपूर मोती पोहोचवले आणि ते लग्न पक्क केलं. महाराज ते शेत अजूनही नंदगावमध्ये जसंच्या तसं आहे आणि आजही त्या झाडाला मोती येतात. पण आता आपण समजतो ते मोती तसे नाही आहेत, ते वेगळ्या प्रकारचे आहेत महाराज. असे चॉकलेटी रंगाचे छोटे छोटे असे ते मोती येतात. आणि काय करायचं असतं माहिती आहे? तिथे जाऊन नमस्कार करायचा आणि त्या झाडाकडे असे मोती मागायचे. एक जरी मोती पडला ना, ते आणून आपलं ते धनत्रयोदशीला धनाची पूजा करतो ना, तसे ते मोती त्या वहीमध्ये ठेवून त्याची पूजा करावी. भरभराट राहते आयुष्यभर, कधी काही कमी पडत नाही महाराज. असे ते मोती आहे, भगवान श्रीकृष्णाने उगवलेले मोती आहेत, ते लक्षात ठेवा. असं ते नंदगावच्या समोरच आहे. ते तिथे गेले की ते मोत्यांचं शेत म्हणतात ना, ते तसंच आहे. अशा पद्धतीने त्यांचा विवाह झालेला आहे. अशी ही आमची राधा मैया. एक दिवस शरद चंद्र पौर्णिमेची रात्र, रासक्रीडा सुरू व्हायची होती. शरद पौर्णिमेची रात्र, भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवत बसले होते. सगळ्या गोपिका घरामध्ये काम करत होत्या. कोणी स्वयंपाक बनवत होतं, कोणी जेवायला वाढत होतं पाहुण्यांना, कोणी बाळाला दूध पाजत होतं, कोणी शृंगार करत होत्या गोपिका. असं सगळं चाललं होतं. बासरीची धून ऐकली मात्र, काय झालं? बासरीची धून ऐकली आणि प्रत्येक गोपीला न जाणो काय झालं, जी स्वयंपाक करत होती तिने अर्धवट स्वयंपाक सोडला आणि धावली त्या मैदानाकडे जिथे भगवान श्रीकृष्ण बसून मुरली वाजवत होते, त्या ठिकाणी धावली. एक गोपी केस विंचरत होती. एका बाजूची वेणी घातली होती, एका बाजूची वेणी घातली होती आणि एका बाजूचे केस विंचरत होती. भुलली, विसरली काय चाललंय ते. एकदम बासरी वाजायला लागल्या बरोबर एक वेणी तशीच ठेवली, केस अर्धे तसेच ठेवले, तशीच पळाली. जिथे कृष्ण होते त्या ठिकाणी गेली. एक गोपी आपल्या मुलाला पाजत होती. ध्वनी ऐकल्याबरोबर मुलाला खाली ठेवलं आणि तशीच कपडे घालून पळाली भगवान श्रीकृष्ण जिथे होते तिथे. एक गोपी आपल्या नवऱ्याला वाढत होती. वाढता वाढता भात थोडा वाढला, वरण घालणार तेवढ्यात ध्वनी ऐकला बासरीचा, तसंच वरण खाली ठेवलं आणि पळाली. सगळ्यांना माहिती होतं आत्माराम आहे श्रीकृष्ण, लक्षात ठेवा. म्हणून कोणी काही बोललं नाही, हसले सगळे, आपापलं करून गेले. या सगळ्या गोपिका धावल्या 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 आणि कृष्ण जिथे बासरी वाजवत होते महाराज, तिथे गोपिका आल्या. आल्याबरोबर श्रीकृष्णाने मुरली थांबवली. गोपिका म्हणल्या, अरे आता कशाला थांबवलीस? आम्हाला एवढं बोलवलंस ना, आम्हाला एक तर वेड लावतोस बासरी वाजवून आणि आम्ही आलेस की बासरी थांबवतोस, वाजव वाजव. अगं गोपिकांनो, असे तुम्ही एवढ्या रात्री इथे कशाला बरं आला? त्या चिडल्या बघा. एक तर बासरी वाजवून हाच बोलवतोय आम्हाला आणि आलो की म्हणतो कशाला आलात? त्या काही जणी बोलल्या नाही, काही जणींच्या डोळ्यातून अश्रू आले. एक गोपी होती, ती पायाने नखाने जमीन उकरत राहिली, राग आला होता, बोलता येत नाही. अगं गोपिकांनो, घरातली कर्तव्य असे अर्धवट सोडून येऊ नये. एक गोपी होती, ती भयंकर बोलणार होती. गप्पवास म्हटले, कृष्णा तूच हे आम्हाला अशी बासरी वाजवून बोलवतोस आणि आम्ही आलो की तू आम्हाला कर्तव्याचे बरे धडे देतोस म्हणाले. अगं कर्तव्य नको का करायला? ठेव तुझं तत्वज्ञान तुझ्याकडे, आम्हाला नको सांगू. बासरी कशाला वाजवलीस? मग आता आम्ही आलोय, आता आमच्याबरोबर लीला कर, रास कर, क्रीडा कर. ठीक आहे म्हणले, करतो, मला काही नाही. आणि त्या भांडायला लागल्या, कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझा.
त्या म्हणल्या नक्की ठरवा मी कोणाचा आहे. त्या सगळ्या आपापसात भांडायला यांनी भांडायला होती ती भांडायला लागल्या. कृष्ण माझा आहे, मला तो असं असं म्हणतो. ती म्हणते तुला काय म्हणतो, रोज संध्याकाळी माझ्याबरोबर फिरतो ना, मला असे असे छान छान गोडगोड शब्द वापरतो माझ्यासाठी, तो माझा आहे. मला म्हटला होता मी तुझ्यासाठी प्राण देऊ शकेन, तो माझा आहे. एक गोपी म्हणते अगं तुमच्या कोणालाच तो ओळखत नाही, मी आलं की तो म्हणतो मला तुला बघितलं की कसं बरं वाटतं, छान वाटतं, तो माझाच आहे. असे सगळे माझा 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 करत भांडाभांडी करू लागले. आणि एक गोपी तर म्हणते माझ्याशिवाय तो जगूच शकत नाही, असं त्यांनीच मला सांगितलंय म्हणून तो माझा आहे. आपापसात भांडायला लागले. कृष्ण उभे होते आणि माझं माझं सुरू झाल्यानंतर कृष्ण अंतर्ध्यान पावले. एकदम अंतर्ध्यान झाले एकदम. कृष्ण कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. त्यातली एक गोपी म्हणली आपल्याला बहुतेक अभिमान झाला म्हणून हा नाहीसा झाला. आपल्याला अभिमान झाला ना की आतला श्रीकृष्ण नाहीसा होतो, झाकला जातो. तो अभिमान कसला, कुठल्याच गोष्टीचा अभिमान होता कामा नये. अगदी आपल्या साधनेचा सुद्धा अभिमान चालत नाही, जरा सुद्धा अभिमान चालत नाही. आपण रोज देवाला नैवेद्य दाखवतो, पण देवाचं आवडतं जेवण माहिती आहे का काय. आपल्याला जे आवडतं तो नैवेद्य ठेवतोय आपण देवाला. देवाला काय आवडतं माहिती आहे, आपला अहंकार, तो त्याच्या चरणी ठेवावा नैवेद्य म्हणून, तो खाऊन टाकतो. देवाचं भोजन आपला अहंकार आहे, लक्षात ठेवा. आपला मीपणा हे त्याचं भोजन आहे, हे त्याला वाढावं. आपण रोज नैवेद्य ठेवताना असं पाणी फिरवतो ना की देवा जेव. किती सकाळ संध्याकाळ नैवेद्य देतोय ना आपण. एकदा ते पाणी घ्यावं आणि असं फिरवून टाकावं आणि हेच देऊन टाकावं त्याला. महाराज स्व द्यावा त्याला की संपलं, मग नंतर परत नैवेद्य दाखवायची गरजच नाही आयुष्यभर. स्वतःलाच देऊन टाकलं, मीच तुझं आहे म्हटल्यानंतर माझं सगळं तुझं झालं नाही का. हे फिरवावं महाराज, असं नैवेद्य द्यावं. तिथे गोपिकांना अहंकार निर्माण झाला. कृष्ण एकदम नाहीसे झाले. आता ह्यांना तळमळ 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 लागायला लागली. चल चल बघूया बघूया. नाही नाही कृष्ण सगळ्यांचाच आहे, आपल्या सगळ्यांचाच आहे. उगाच आपण माझा माझा म्हणून अभिमान केला म्हणून तो नाहीसा झाला. आता काय करावं, चल म्हणले शोधूया त्याला. पुन्हा सगळ्या गोपिका निघाल्या जंगलामध्ये शोधायला शोधायला शोधायला. अगं थांब 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 थांब, बघितलंच का कोण पडलं इथं. राधाराणी बेशुद्ध पडली होती. आलं लक्षात. अगं म्हटले ही बघ कोण बेशुद्ध पडली. दुसरी गोपी म्हणते होय त्याची ती लाडकी आहे आराधिका, म्हणजे राधिका. कळलं, बघितलं कशी पडली तिथे, बेशुद्ध पडली आहे जणू. आणि हे बघ इथे पाय कसे खोलवर गेलेत कृष्णाचे. याचा अर्थ कळला का. गोपी म्हणते म्हणजे काय. अगं ह्याने उचलला असेल तिला खांद्यावरती फुलं बिलं तोडण्यासाठी, म्हणून याचे पाय एवढे खोल गेलेत. आम्हाला सोडून पळाला आणि बघ हिच्याबरोबर कशा लीला करतो इथे. तेवढ्यात दुसरी गोपी अगं एवढे काही लाडबीड करत नाही. लाड करत असतं तर बेशुद्ध नसती पडली. का बेशुद्ध पडली, उचल उठव तिला, विचार. उठवलं. उठ उठ राधे राधे उठ उठ. राधिका उठली, डोळ्यातून पाणी. काय झालं, तुला पण फसवून गेला वाटतं. नाही नाही म्हणले, तू इकडे आला होता माझ्याकडे आणि मला म्हणत होता की फुलं किती सुंदर आहे, त्या फुलांपेक्षा तू किती सुंदर आहे, सगळ्यांमध्ये तू सुंदर आहेस असं म्हणत होता. आणि म्हटलं ही फुलं काढ जरा झाडावरनं. माझा काही हात पुरे ना. मला म्हटलं माझ्या खांद्यावर बैस आणि काढ. त्याने मला माझ्या खांद्यावर घेतलं त्याच्या आणि फुलं काढायला लावली. आणि मला असं वाटलं, बघितलं मला याने खांद्यावर घेतलं म्हणजे माझ्या इतकं प्रिय याला कोणीच नाही असं जेव्हा त्याला कळलं त्याने खाली टाकलं मला आणि गेला निघून. जरा अभिमान सहन होईना, जरा अभिमान सहन होईना. झोपल्या म्हणजे उठून उठून रडायला लागल्या. अरे 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 राधे, तुला देखील असं करतोय तर आमच्यासारख्याचं काय म्हणले. तू तर त्याची एवढी लाडकी आहे, एवढी प्रिय आहे, तुला सुद्धा अशी वागणूक देतो तर आमचं काय. काय नाही म्हणले. आता आपण सरळ करूया ना त्याला. जातो ना, अंतर्ध्यान पावतो ना, जा दे जा, काही येऊ नकोस, काही गरज नाही तुझी. गुरु कळतं, गुरु काय शिकवतो बघा. आता सगळेजणांनी नमस्कार केला. राधिके तू आमची गुरु आहेस आणि गुरु कृष्णापर्यंत नेतो ना. आता सांग काय करायचं. काही गरज नाही, जायचं जाऊ दे त्याला. आपण त्याच्या लीलांचं चिंतन करू, त्याच्या लीलांबरोबर खेळू. म्हणजे त्याचं चिंतन व्हायला लागलं ना, जाईल कुठे बरोबर येईल. त्याच्या चिंतनाने तो येतो, त्याच्या नामस्मरणानेच तो येतो. नाम घेऊयात आपण त्याचं. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. नाम घेतलं की तो येईल. तेवढ्यात एक गोपी काय म्हणली, राधे कृष्ण कृष्ण जय म्हटलं तर यायला अर्धा तास लावेल. राधा राधा जय राधा राधा जय असं म्हटलं तर 5 मिनिटात येईल. चल चल म्हणले, बघूया आपण खेळूया सगळे. म्हणून राधा माता सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन गेल्या जिथे पहिल्यांदा मुरली वाजवत होते.
मग खेळ सुरू झाले सगळ्या गोपिकांचे. एक गोपी मत्स्य अवतार झाली, एक गोपी शंखासूर झाली. मत्स्य अवतार म्हणजे वध करतोय शंखासुराचा आणि ते वेध घेतोय, हा खेळ सुरू झाला. एक गोपी वराह झाली, एक गोपी हिरण्याक्ष झाली, तो वराह हिरण्याक्षाचा वध करतोय, ही लीला तिथे सुरू झाली. एक गोपी नरसिंह झाली आणि एक गोपी हिरण्यकश्यपू झाली. त्या गोपीने हिला मांडीवर घेतलं, नखानी फाडलं. अशा सगळ्या लीला सुरू झाल्या. एक गोपी परशुराम झाल्या, एक गोपी राम झाले, एक गोपी रावण झाली, रामाने रावणाला मारलं. ही लीला सुरू झाली. अशा लीलांमध्ये सगळे रंगून गेले आणि राधा मात्र त्या ठिकाणी स्वतः राधा झाली आणि स्वतः श्रीकृष्ण झाली आणि मुरली घेऊन वाजवून डोलू लागली. सगळ्यांनी जय जयकार सुरू केला. राधे 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 राधा 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 राधा. भजन सुरू झाल्यानंतर 5च मिनिटात भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर प्रत्येक गोपीला मला पण घ्या ना तुमच्या खेळात, ढकलून देत असत कृष्ण. चल तिकडे, काय आम्ही बोलवतो तेव्हा आला नाही, आता कशाला आलं, जा म्हणजे काय नाही तुझं आम्ही नाही घेणार तुला आमच्या खेळात. दुसऱ्या गोपीकडे, अगं मला घ्या, अगं मला घ्या, हे करत नाही तुझी, चल तिकडे, आम्हाला आमचं खेळू दे. राधे राधे कृष्णा कृष्ण राधे राधे कृष्णा कृष्ण डोलत होते आणि कृष्ण त्यांच्या मागे मागे धावत होते. सरळ बोलवलं तर यायचा नाही तो, नामस्मरण केलं, लीला चिंतन केलं की यायला बघतो तो, मग आपल्याला त्याची गरज वाटत नाही. शेवटी काकुळतीला आला, अरे मला घ्या, मला घ्या, मला घ्या. राधा म्हणले, गोपिकानो जास्ती रडवू नका, त्याला घ्या आता, चल ये म्हणले आता मध्ये. आणि मग कृष्णाला मध्ये घेतला. भक्तच खेळवतो महाराज. भले तिकडे युद्ध करत असेल, मोठमोठी शस्त्र वागणी शस्त्र घेऊन युद्ध करत असेल, भक्तांपुढे काही चालत नाही. भक्तांपुढे गप्पत बसावं लागतं. का? निर्व्याज निरपेक्ष प्रेम म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे राधा. मग भगवान श्रीकृष्णाला उभं केलं आणि मग मात्र रास क्रीडा सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवू लागले, राधा माता मध्ये उभ्या राहिल्या, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. सगळ्या गोपिका टाळी वाजवत वाजवत गोल 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 फिरू लागल्या भगवान श्रीकृष्णाच्या अवतीभोवती. प्रत्येकाबरोबर त्यांनी एक एक श्रीकृष्ण तिथे प्रगट झाले. प्रत्येक गोपीबरोबर एक कृष्ण, प्रत्येक गोपीबरोबर एक कृष्ण, प्रत्येक गोपीबरोबर एक कृष्ण. असं रासक्रीडा सुरू झाली. इतकी सुंदर रासक्रीडा होती. तिथे बाहेर द्वारपाल बसवलेला होता आणि त्याला सांगितलं होतं फक्त स्त्री आली तरच आत सोडायचं, पुरुषांना तर सोडायचं नाही. ती रासक्रीडा इतकी सुंदर सुरू झाली होती. सगळ्यात मोठी रात्र होती ती. भगवान शिवाला वाटलं आपणही जावं आणि भगवंताबरोबर नृत्य करावं. इच्छा झाली भगवान शिवाची. भगवान शिव खाली आले, द्वारपालाने अडवलं, नो नो एंट्री, जाता येणार नाही. का? तिथे फक्त स्त्रियांना प्रवेश आहे, पुरुषांना प्रवेश नाही. बारीक झालं तोंड. भगवान शिव बाजूला झाले. नारायण नारायण, काय झालं महादेव, काय हवंय तुम्हाला? काय नाही म्हणले, मला पण रासक्रीडा खेळायची. का निकडे करा, गंमत सांगतो म्हणून. कानात काहीतरी सांगितलं आणि झाला. आतमध्ये सुंदर रासक्रीडा सुरू होती. भगवान श्रीकृष्णाच्या खांद्यावरती डोकं राधाराणीने ठेवलं होतं. राधाराणीला वाटलं काय माझं भाग्य आहे, काय मला मस्त भगवान श्रीकृष्णाबरोबर बाकीचे खेळतायत, पण त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवायला मला मिळालं आहे. खरंच कदाचित माझ्यासारखं सुंदर कुणीच नाही आहे इथे, म्हणून कृष्णांना मी प्रिय आहे. भगवान हसले. हसले म्हणजे त्यांना समजलं गडबड झाली. तेवढ्यात तिथं एक कधी न पाहिलेली उंच धिप्पाड अशी गोपी दिसली त्यांना, साडी घातलेली, आणि ते असं नाकापर्यंत ओढलं होतं. भगवान कृष्ण म्हणले, राधे ही कोणती का अशी काही गोपी आपल्याकडे आली आहे, तू ओळखतेस का? राधा मातेने पाहिलं, नाही हो, नवीनच कोणतरी दिसते, एवढी उंच धिप्पाड गोपीच नाही कुठे. भगवान म्हणले, थांब मी जरा बघतो. भगवान हळूहळू पुढे गेले. पुढे गेली तर ती मागे मागे सरकू लागली. भगवान असा तिचा चेहरा बघायला गेले तर ती गोल गोल फिरू लागली. अगं म्हणते, कोण आहेस तू? बोले ना चाले ना. पटकन भगवान श्रीकृष्णाने असा पदर उघडल्या, बरोबर देवादिदेव महादेव उभे होते त्या ठिकाणी. कपाळावर हात मारला श्रीकृष्णाने. अहो म्हणले, नाक तर काढायचा, काय तो चंद्र तर काढायचा. कसे म्हणले भगवान तुम्ही, किती भोळे आहात तुम्ही. चला म्हणलं, आता मी सजवतो तुम्हाला. आणि भगवंतांना हळूच जाऊन कानात सांगितलं, जरा लीला दाखवा, सुंदर रूप घ्या जरा. राधा माता मागे होत्या. इतकं सुंदर रूप घेतलं महाराज शिवानी. इतकी सुंदर गोपी झाली. आणि कृष्ण म्हणले, आ किती ग सुंदर तू गोपी, किती सुंदर दिसते, सगळ्यात सुंदर आत्ता या ठिकाणी तूच आहेस, चल मला तुझ्याबरोबरच खेळायचं आहे. लागले भगवान श्रीकृष्ण तिच्याबरोबर खेळायला. राधा माता बघते,
हे कोणाबरोबर खेळतायत, कोणाबरोबर खेळतायत, इतकी सुंदर दाखवून गेली का? आत्तापर्यंत मला सांगत होते मी सुंदर आहे, मी सुंदर आहे, तिच्याबरोबर खेळायला लागले. आणि इतकी सुंदर महाराज देवानी पण पुष्पवृष्टी केली की इतकी सुंदर जोडी आजपर्यंत पाहिली नाही. कौतुक करायला सगळे तयार. ते बघून अजून जरा जळफाळ आठवायला लागला राधा राणीचा. म्हणून ती हळूहळू असे दात ओठ खावं लागली की कोण आहे ही, की इतकी काय सुंदर आहे, इतकं. आणि इतकी गोरी गोरी पान मस्त कर्पूर गौरम आहे ना, भगवान शिव आहे ते. इतकी सुंदर गोपी, इतकी सुंदर गोपी. भगवान श्रीकृष्ण नाचू लागले. तेवढ्यात तिने पण भगवान कृष्णाच्या खांद्यावर डोकं ठेवलं. कृष्ण काय म्हणले, आज माझं भाग्य आहे गोपी, इतकी सुंदर असून तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, माझं भाग्य आहे. हे वाक्य म्हणतात जी संतापली. राधा माताजी पुढे गेले, खास कर तिला बाजूला उडलं, ती जागा माझी आहे, तू कोण आहेस? तेव्हा भगवान कृष्ण आणि महादेव हसायला लागले. अगं म्हणते महादेव आहे ते, तुला गर्व झाला होता ना म्हणून त्यांनी हे रूप धारण केलं. एकदम महादेव प्रकट झाले. राधा माता लाजल्या आणि भगवान श्रीकृष्णाने राधा मातेने भगवान शिवाला नमस्कार केला. भगवान शिवाने आशीर्वाद दिला. भगवान शिवाने सुद्धा दोघांना नमस्कार केला. जुगल स्वरूपाला नमस्कार केला. जुगल जोडीने आशीर्वाद दिला. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले, महादेव इतके सुंदर गोपी झाला होतात ना, आता ह्याच रूपामध्ये इथे वृंदावनामध्ये तुम्ही राहा. आणि म्हणून त्या दिवसापासून ते रूप घेऊन आजही वृंदावनामध्ये भगवान शिव आहेत. त्यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे गोपेश्वर महादेव मंदिर. गोपी झाले होते ना ते महादेव, गोपेश्वर महादेव मंदिर. तिथेही जाऊन दर्शन घ्यायचं असतं. इतके सुंदर आहेत महाराज, काय सांगू तुम्हाला. मंदिर बांधलंय त्यांच्या नावाने. आणि मग ती रासक्रीडा हळूहळू हळूहळू पूर्ण झाली. 1 वर्षभर चालली होती म्हणतात. ती रात्रच संपली नाही, एवढी ती मोठी रात्र होती. आजही तिथे निधिवन म्हणून ठिकाण आहे. कधी गेलात तर बघा निधिवन. त्या निधिवनमध्ये सगळी झाडं आहेत, पण ती नॉर्मल नाही आहेत. अशी वेटोळे घेतलेली, पाय असं एकदम गोल वाकलेली अशी आहेत. त्याचं रहस्य सांगतो तुम्हाला. संध्याकाळी 6 वाजले की सगळे तिथून बाहेर पडतात. सगळ्यांना बाहेर काढतात तिथं आणि लॉक करतात. का? अगदी मुंग्याची लाईन पण आपोआप बाहेर पडते संध्याकाळी 6 नंतर, सूर्य अस्त व्हायच्या आधी. माकडंसुद्धा तुम्हाला एक काही दिसणार नाही, सगळे बाहेर पडतात. कारण ते वृक्ष नाही आहेत, त्या सगळ्या गोपिका आहेत. आणि सूर्य अस्त झाल्यानंतर रोज रात्री तिथं रासक्रीडा चालते. सकाळी 4, 4:30, 5 वाजेपर्यंत सगळे वृक्ष गोपी होतात. राधाराणी त्या ठिकाणी प्रगट होते. भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात आणि नित्य नृत्य आणि महारास त्या ठिकाणी चाललेला असतो. आणि सकाळ झाली की पुन्हा सगळे वृक्ष होतात. त्या पद्धतीने ते वृक्ष आहेत. रोज सकाळी भगवंताला भगवंत येतात ना, म्हणून असा विडा, नंतर दात घासायसाठी ते दातून असं ठेवलं जातं. आणि सकाळ झाल्यानंतर जेव्हा मंदिर उघडतात तेव्हा तो विडा अर्धा खाल्लेला आढळतो, ते दातून चावलेलं आढळतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि राधा मातांनी ब्रश केलेला आहे आणि अगदी पाणी वगैरे छान प्यायला ठेवलं, तर पाणी वगैरे प्यायलेले आहेत आणि रात्रभर रासक्रीडा होऊन थकलेले आहेत. हे सगळं झालेलं असतं त्या ठिकाणी. ते कोणालाही बघू दिलं जात नाही. वृंदावनमध्ये असे 2च लोक होऊन गेले, 3 ज्यांनी ते पाहिलं. त्यांचं काय झालं ते सांगतो. पहिली व्यक्ती लपून बसली ती. तिथे बघतातच, शोधतात, कोण लपलं नाही ना कोणी, कारण ते फार खतरनाक असतं. आणि त्या व्यक्तीने ते पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी तो मृत्युमुखी पडलेला आढळला. त्याच्या तोंडातून फेस येत होता, डोळ्यातून गळगळ अश्रू येत होते, कंपनं होत होती, एकदम थरथर 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 करत होता आणि प्राण गेला त्याचा. दुसरा जो होता ज्याने प्रयत्न केला, त्याच्या गुरुनी सांगितलं होतं की अशी अशी या ठिकाणी रासक्रीडा चालते, पण बघायचं नसतं. तिकडे जी घरं आहेत ना ते सगळे खिडक्या बिडक्या लावून घेतात. तिकडच्या लोकांनी सांगितलंय सकाळी 4 वाजता सुद्धा इथं घुंगरूंचा आवाज ऐकायला येतो. रासक्रीडा सुरू असते. आम्ही बघत नाही म्हणले, कारण बघितलं की मृत्यूच आहे सरळ. तर त्या एका साधकाने, त्या गुरूंचा जो शिष्य होता तो लपून बसला, एकदम शोधलं तरी सापडला नाही. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मंदिर उघडलं, त्या दरवाजात बसलेला, तोंडातून फेस, डोळ्यातून पाणी आणि असा थरथर 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 करत होता. सगळ्यांना कळलं यांनी पाहिलंय, म्हणून त्यांच्या गुरूंना बोलावून घेतलं की बघा. गुरु म्हणले आता हा जास्त जगणार नाही, आता याला माझ्या खोलीवर आणून ठेवा. सगळ्यांनी त्याला खोलीवर नेऊन ठेवलं. गुरु म्हणले थोडा आराम कर, मी जरा यमुनाजीवर जाऊन स्नान करून येतो, यमुना नदीवर जाऊन. म्हणून ते गेले आणि आले तर तो मृत्युमुखी पडलेला होता. पण एक
पान कागद होता, त्या कागदावर त्यांनी लिहून ठेवलेलं होतं, खरोखर भगवान श्रीकृष्णान इतकं सुंदर या जगात कोणीही नाही. मी डोळ्याने श्रीकृष्णांना पाहिलेलं आहे. या डोळ्यांच्या चक्षुंच्या पलीकडे भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य आहे. आता एकदा कृष्णाला पाहिल्यानंतर या जगाला पाहायची माझी इच्छा नाही, म्हणून मी आता माझे प्राण सोडतो. काय असेल पहा. आणि तिसरी एक व्यक्ती आहे, इतकी बडबड करणारी ती व्यक्ती होती. त्याने जेव्हा ती रासक्रीडा पाहिली त्यानुसार नंतर मौनच झाले. त्यांना विचारलं ना, कसे आहेत कृष्ण? टचकन डोळ्यात पाणी येतं महाराज, कळकळ बोलतच नाही, काही बोलतच नाही. ते जगले कर्मधर्म संयोगाने, पण बोलत नाही. माझ्या कृष्णा इतकं सुंदर कोणीच नाही आहे अख्ख्या जगात, काय त्रिभुवनामध्ये कोणी नाही इतका माझा कन्हैया सुंदर आहे. हे निधीवन म्हणून ठिकाण आहे. गेलात ना की हे सुद्धा बघायचं आहे. किती ठिकाणं आहेत मला बघण्यासारखी, किती सांगावं आणि किती नाही. राधा, करुणामयी राधा, सगळ्या जगताचा आधार. एकदा ही आत्ताची घडलेली घटना आहे. एक सावकार होता, त्याचा सावकाराचा धंदा होता. त्याला 3 मुलं होती, एकही मुलगी त्याला नव्हती. सांगावं तेवढं कमी आहे. 3 मुलांची लग्न लावलेली, 3 सुना घरात आलेल्या, ठीक आहे. आणि त्याला एक खंत होती की मला मुलगी नाही. तेव्हा कोणीतरी त्याला काय सांगितलं, अरे बरसाण्यामध्ये राहतोस आणि म्हणतोस तुला मुलगी नाही, राधाराणीलाच मुलगी मान. म्हणले असं मानल्याने कुठं, अरे तू बघ मान तर खरं. ठीक आहे. राधाराणीचा फोटो कोणीतरी आणून दिला. त्याने आपला मस्त घरामध्ये लावला आणि सांगितलं, राधे मैया, जरी तू मैया असलीस तरी आजपासून तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझा बाप आहे, लक्षात ठेव. राधाराणीचा फोटो लावला. नित्याप्रमाणे बोलणं सुरू झालं. कामावरनं आलं, ऑफिसमधून आलं, हातपाय धुवायचे आणि सांगायचं, काय गं लाली, कसं चाललंय तुझं, बरी आहेस का? मी दिवसभर कामावर होतो, मला आठवण येत होती तुझी, बघ आज ऑफिसमध्ये असं घडलं, असं घडलं, सगळं त्या फोटोसमोर जाऊन सांगायचे. हां. आणि मग रात्री जेवताना तिला असं, खा बाळा, लाली म्हणायचे, लाली खा, लाली हे कर, लालीला नैवेद्य दाखवायचे आणि तिच्या आठवणीमध्ये झोपून द्यायचे महाराज. 1 महिना, 2 महिने, 6 महिने झाले. नित्यक्रम सुरू होता. एक दिवस ती बांगड्या घालणारी बाई असते ना, ती आली तिकडे आणि बांगड्या घ्या म्हणून सांगत होती. तर त्या सासऱ्यांना वाटलं, सुनबाईंना 3 सुना घरात आहेत, त्यांना बांगड्या भरायला हव्या, म्हणून सुनांना बोलवून घेतलं आणि त्यांना पाहिजे तेवढ्या बांगड्या याच्याकडनं भरून घ्या. आणि तिला सांगितलं, तू तुझं बिल घेऊन ऑफिसमध्ये ये तिकडे, मी तुला तिकडे काय असेल ते पैसे देतो, या 3घींना बांगड्या भर. ठीक आहे म्हणून. आणि ते ऑफिसला निघून गेले आणि सगळ्या बांगड्या भरून झाल्या. आणि संध्याकाळी ऑफिसला आली ती की म्हणले, सावकार साहेब हे बिल घ्या. काय गं म्हणले, भाव वाढवलास की काय, एवढे कशा महाग, मागच्या वेळेला तर फारच कमी दिल्या होतंस, यावेळेला म्हणले आता 4 लोकांना बांगड्या भरायचं तर महागच ना. मागच्या वेळेला 3च बांगड्या भरल्या होत्या, यावेळेला 4 लोकांना बांगड्या भरल्या. 4? माझ्या घरात तर 3च सुना आहेस, कोणाच्या तरी भलतीकडे बांगड्या भरतेस, ती माझ्यावर बिल फाडते काय? कशी काय भलती? तुमच्या घरात ती आली होती मुलगी, म्हणली मी यांची मुलगी आहे, मला पण बांगड्या भरा. अगं मला मुलगीच नाही आहे, काय सांगतेस तू, मला फक्त सुना आहेत, मला मुलं आहेत. नाही म्हणले, ती स्पष्ट म्हणली मी यांची मुलगी आहे, मला बांगड्या भरा, म्हणून मी भरल्या. अगं काय म्हणले सांगतेस तू, मी काय तुला देणार नाही, चल म्हणले हे 3 लोकांचे पैसे घेऊन जा. त्यांना काय कळलं नाही. घरी आले, नित्याप्रमाणे फोटोमध्ये बघितलं, लाली उदास. कळलं नाही काय झालं, आज हिचा चेहरा का उतरला. मग आपले कसं तरी जेवले, काय त्यांना ते खतखतच होतं, काहीतरी गडबड. झोपले. मैया आली स्वप्नात, बाबा काय हे एवढं मला मुलगी मानता, काही मुलगी मानत नाही तुम्ही, अशी रुसून बसली. अगं लाली काय झालं तुला? मग त्या बोहराणीला काय सांगितलं तुम्ही, त्या बांगडेवालीला काय सांगितलं तुम्ही, मुलगी नाही तुमची, मी नाही का बांगड्या भरल्या, माझा नाही का अधिकार, नुसत्या सुनाच आहेत का घरात, मी नाही का तुमची मुलगी, बघ कशा छान बांगड्या भरल्या मी.
इतक्या झोपेत रडायला लागले ते. अरे विसरलोच मी, खरंच माझी मुलगी आहेस तू. क्षमा याचना केली आणि म्हणले अगं लाली मला क्षमा कर, खरंच मी विसरलो, माझ्या डोक्यात नाही, मी खरंच उद्याच्या उद्या जाऊन ते पैसे देऊन येतो, तू खुश राहा बस, मला आणखी काही नको. पटकन धावले, त्यांना झोप पण आली नाही. अर्ध्या रात्री उठून त्या बांगडेवालीच्या घरा गेले, जोरात दरवाजा ठोठवला. दरवाजा कुठं, अहो सावकारजी आत्ता इथे कुठे? अगं बाई तुला पाहिजे तेवढे पैसे घे, माझी अख्खी दौलत घे तू. तुला कळलं का तुझ्या हातून कोणी बांगड्या भरल्या? मी जिला कन्या मानली होती ना, राधा राणी आली होती प्रत्यक्ष, तिने बांगड्या तुझ्या हातून भरल्या. ती म्हणते पैसे नको मला, आता मला संसारच नको, माझ्या हातून राधा राणीने बांगड्या भरल्या. सोडलं तिने सगळं आणि जाऊन तिकडे राधा मातेच्या मंदिरामध्ये सेवा करू लागली महाराज. आणि याला एवढी धन्यता वाटायला लागली, काय जन्मभर सावकारी करून काय केलं, केवळ एक मुलगी बांधली आणि तिने माझ्या हातून माझ्या घरातली असल्यासारखी, माझे सख्खी मुलगी असल्यासारखी बांगड्या भरून मोकळी झाली. काय खरं भक्ती सोपी कुठली माहिती आहे महाराज? नातं बांधून घ्यावं देवास, कुठलं तरी नातं, काही अगदी तुम्हाला मनाला येईल ते नातं बांधा. नातं बांधून घेतलं की प्रेम सहज उत्पन्न होतं आणि प्रेमानेच परमार्थ आहे. भगवंताला काय हवंय? तुमचा पैसा नको त्याला, तुमच्या बाकीच्या वस्तू नको, त्याला हवंय प्रेम. गुरुरायाला तहान प्रेमाची, भगवंताला कसलं तहान आहे? प्रेमाची तहान आहे. त्याला प्रेम हवंय महाराज, आणि निष्ठा श्रद्धा हे पाहिजे, माझ्यावर भरोसा ठेवा असं ती म्हणते. काय सांगावं तितके कमी आहे राधा मातेच्या लीला. आपली वेळ संपत येईल आता माझ्याबरोबर घडलेली एक घटना सांगतो आणि थांबतो. मला माहिती नव्हतं हे राधा मातेचं महात्म्य. 2012 साली महाराजांची आज्ञा झाली आणि प्रवचन करायला सांगितलं त्यांनी. रामकथा भागवत कथा जे असेल ते नामाचा प्रचार आणि प्रसार. पहिल्याच दिवशी मी सांगितलं, सहजासहजी ब्रजभक्तीमध्ये प्रवेश होत नाही. ब्रज रस भक्ती मिळायला आत्मज्ञान हे क्वालिफिकेशन आहे. कळलं काय आहे आत्मज्ञान? तो आपला प्रांत नाही आहे, मोठ्यांचा प्रांत आहे तो. आपली भक्ती भगवान श्रीकृष्णापर्यंतच आहे. ज्याची कृष्णाची कृपा ज्याच्यावर होते त्याला तो त्या पुढच्या मार्गात घालतो राधा भक्तीमध्ये. कळलं? आणि त्यासाठी आत्मसाक्षात्कार होणे हे क्वालिफिकेशन आहे, किंवा एखाद्या आत्मसाक्षात्कार झालेल्या गुरूची कृपा व्हायला लागते. आणि खरोखर काय माझं पाहिलं माझ्यात माहिती नाही, ती कृपाच आहे. महाराजांनी एवढी कृपा केली माझ्यावर की कृष्णाकडे मला नेलं आणि कृष्णाने मला ब्रजरस भक्ती प्रदान केली. त्या ब्रजरस भक्तीमध्ये घातलं. आपलं हे व्यासपीठ 2023 साली प्रवेश करतं झालं ब्रजरस भक्तीमध्ये, महाराजांच्या भक्तीबरोबर. मी गेलो होतो वृंदावनाला पहिल्यांदा. दर्शन वगैरे घेतली, सगळी घेतली. 2च दिवसाचा माझ्याकडे अवकाश होता, 1च दिवस राहिला होता. मी सगळं फिरून घेतलं. हे निधिवन बघितलं, हे मंदिरं सगळी बघितली, जी ठिकाणं तुम्हाला सांगितली ना, बन्सीवट किंवा काय, सगळं बघून झालं. फक्त राधा मैयाचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं. आणि मला ते काय माहितीच नव्हतं हे सगळं महात्म्य. तेव्हा एक जण मला म्हणला, अरे भाऊजी राधा मैया के दर्शन के लिए गए थे? म्हटलं नहीं, अभी तक तो नहीं गया, कल मुझे जाना है मुंबई वापस. अरे वृंदावन आके मैया के दर्शन नहीं किए तो क्या किए? यहाँ पर कृष्ण के दर्शन नहीं, यहाँ पर तो राधा मैया के दर्शन होते हैं. वही तो है यहाँ की महारानी. कृष्ण जी भी उनकी सेवा में लगे हुए होते हैं. जाइए और राधा रानी के दर्शन करके आइए. आता मी म्हटलं त्यांचा भाव असेल, आपल्याला काय माहिती कोण आहे, पण काय माहिती नाही, असं मनात यायला लागलं की जायला पाहिजे, दर्शनाला जायला पाहिजे. संध्याकाळचे 7, पावणे 7 वाजले होते. मी ज्या ठिकाणी उभं होतो, गोवर्धनच्या इथे उभं होतो मी. गोवर्धन दर्शन झालेलं होतं. मनात आलं जायचं राधा राणीकडे, काय होईल ते होईल बघू. आणि मी मुक्कामाला कुठे होतो त्यावेळेला? वृंदावनमध्ये होतो, आश्रमामध्ये. मनास आणलं, माझ्याबरोबर मित्र होता माझा. म्हटलं आपण जाऊयात आता वृंदावनला, आपल्या इथे बरसाण्याला. म्हणून तिकडे बघितलं की इथे रिक्षा कुठे मिळतात. तो म्हटला, भाऊजी पहले ही बहुत देर हो गई, अब ना कोई रिक्शा जाएगी और ना ही कोई दूसरा वाहन आपको मिलेगा. अब कल सुबह ही, क्योंकि अभी आप जाकर भी कोई फ़ायदा नहीं है, रात को 8 बजे मंदिर बंद हो जाता है. अभी तो यहीं पर 6:45 बज गए, कैसे जाओगे? मी म्हटलं मैया, मनातच म्हटलं मैया मला दर्शनाला यायचं आहे, तू काय वाटेल ते कर, मला दर्शन पाहिजेच आहे. उद्या मला निघायचं आहे, मी प्रयत्न करणार, तू मला तुझं दर्शन पाहिजे आहे, काय वाटेल ते कर. असं मी म्हणायचा अवकाश एक रिक्षा दिली आली आणि थांबली. आणि त्या तिकडच्या रिक्षा अशा असतात, 14-14, 15-15 जण एका रिक्षात बसतात.
म्हणजे ते काय असेल याची कल्पना करा. मी म्हटलं टपावर नाही बसवलं म्हणजे झालं. तर मी गेलो, फुल झाली रिक्षा. आणि म्हटलं मुझे भी बरसाना जाना है, अब नहीं जा पाओगे, अब ये आखरी रिक्षा है, म्हणून ती निघून गेली. म्हटलं मैया मला यायचं आहे, तुझे काय. तेवढ्यात एक रिक्षावाला अजून आला. तो म्हटला भाऊजी मैं ले जाऊंगा आपको, किंतु 2000 रुपया लगेंगे. मी म्हटलं 2000 रुपये अर्ध्या तासाला. म्हटलं जाऊ दे, 2000 तर 2000, आपल्याला मैयाचं दर्शन तर होईल. मी म्हटलं मैया के दर्शन तो होंगे. हाँ हाँ भाऊजी हो जाएंगे. म्हटलं आपके पास वो गूगल पे जी पे कुछ है. यहाँ ऐसा वैसा कुछ नहीं होता. हाँ वो क्या आप कहते हैं ATM, वो है वहाँ पे, कार्ड डालिए, पैसा निकालिए, मुझको दीजिए, मैं ले जाऊँगा आपको. मी आपला तिकडे घ्यायला गेलो, तोपर्यंत त्याची रिक्षा भरली, अर्धवटच भरली. मी म्हटलं आता येतो म्हटलं मी पैसे घेऊन. तेवढ्यात आणखी एक रिक्षा आली. बघा हा गंमत. तो 2000 रुपये सांगत होता ना मला. तो ओरडत आला, बरसाना 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 बरसाना, 30 रुपया सीट, 30 रुपया सीट. काही लक्ष नव्हतं, संबंधच नव्हता त्या रिक्षाचा. मी म्हटलं 30 रुपये. म्हटलं मी बघितलं त्याच्याकडे, महाराज एवढंसं बटलर होतं ते, छोटंसं सावळं रुपडं, पिवळं फडकं बांधलेलं इथं, हातामध्ये मुरली होती. हा रिक्षावाला होता तो. असा कधी असतो का रिक्षावाला. मी बघितलं, मला कळलं नाही हा काय प्रकार आहे. मला काय म्हणलं भाऊजी आपको जाना है ना दर्शन के लिए. म्हटलं हाँ वो मैं पैसे निकालने के लिए जा रहा. क्यों 30 रुपया नहीं है. नहीं मतलब 30 है, वो 2000 रुपये. कौन है 2000 रुपया मांग रहा है आपसे, अभी देखता हूँ. म्हणून चिडला त्या रिक्षावाला नहीं भांडा. म्हटलं अरे जाना आप लेके जा रहे हो. हाँ हाँ भाऊजी बैठो, मैं आपको छोड़ता हूँ. म्हटलं मंदिर तो अभी बंद होगा. अरे हमारे जाने से पहले मंदिर बंद नहीं होता. बघा हा वाक्य कशी आहे ते, अक्षरच्या अंगावर काटे येत आहेत. असे अनुभव आहेत राधा मैयाचे. आणि काय सांगू, हमारे जाने से पहले मंदिर बंद नहीं होगा और आपको दर्शन दिए बिना मंदिर बंद होने नहीं देगी राधा. म्हटलं अरे हा एवढ्या कॉन्फिडन्सनी सांगते. म्हटलं कुठे आपल्याला अक्कल आहे, कोण आहे आणि काय आहे. मी बसलो, मित्र बसला आणि अजून 10-15 जण गोळा झाली. ती बसली, पण आम्ही कम्फर्टेबल. आणि ते बाकीचे असे कसे लटकत लुटकत बसले. याने जी गाडी सुरू केली, अर्ध्या तासाचं रन असेल तर याने 15 मिनिटात गाडी पोचवली. रस्त्यात खड्डे बिड्डे काय बघा, इतक्या जोरात. त्यात तो तिकडे बसलेला मनुष्य काय म्हणला, अरे काय विमान चालवतो का म्हणले तू. हां विमान उडवतोय, हळूहळू चालव, रोज तर व्यवस्थित नव्हतं, रोज तो बहुत अच्छे से लेके जाते हो, आज क्यों इतने जल्दी जल्दी भाग रहे हो असं म्हणाले ते. आता ते का भागत होते ते मला माहिती होतं, क्यों भगा रहा है असं म्हणते. तेवढ्यात बाजूचे परीक्षा बघा कशी असते. भाऊजी आपको नहीं होगा दर्शन आज, मंदिर तो बंद होने को है. बघा कशी परीक्षा असते. अभी आपको वहाँ पर रहना पड़ेगा, वापस वृंदावन नहीं जा सकते. वहाँ से कोई आपको वापस छोड़ने वाला नहीं है, कोई रिक्शा भी नहीं मिलेगी. अगर आप जाना चाहते हो तो वहाँ पे हाईवे पे जाना होगा, वहाँ से बस पकड़नी होगी और रात को पहुँचते पहुँचते 11 बज जाएंगे. सोच लो, नहीं तो यहाँ पर विनोद बाबा जी का आश्रम है, वहाँ पे एक दिन रह लो और कल सुबह चले जाना, आपको अभी दर्शन नहीं होंगे. असं ते सारखं सांगायला लागलं. मी मनातून प्रार्थना करतो, मैया 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 प्लीज मला दर्शन पाहिजे. म्हटलं इथे सगळे हिंदी बोलतात, मी अशी मराठीतून बोलतो, तुला कळत असणार, पण माझं ऐक. म्हटलं मला दर्शन पाहिजे, मी तुझ्या दर्शनाशिवाय जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत मला तुझं दर्शन पाहिजे. आणि चालली ती रिक्षा. मी मनात म्हटलं मैया आत्ता या दाटी दुटीतून मला नेतेस, परत येताना मला म्हटलं AC गाडीतून तू न्यायला पाहिजेस, ते कसं करायचं ते तू बघ. आणि माझ्याच बोलण्याचं मला हसू येत होतं, मी काय मागतोय. हां म्हणजे AC गाडी पाहिजे मला, मस्त ITत मी आरामात गेलो पाहिजे तिकडे, परत कुठे वृंदावनला. आणि मी जाईन तेव्हा ते हॉटेल उघडं पाहिजे, ते काही व्यवस्था करतो. म्हटलं मला नाही माहिती, तू माझी मैया आहेस ना, आईला काळजी असते मुलाची. भाव ठेवा महाराज, बघा काय होतं. आणि मी सहज बोललो, माझ्याच बोलण्याचं मला हसू आलं. आणि असं 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 करता 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 तिथे पोचलो आणि उतरलो आणि मंदिराकडे धावत पळत जायला लागलो. तेवढ्यात म्हटलं अरे ते रिक्षावाल्याला तरी सांगूया आपण की तू रिटर्न आम्हाला सोड म्हणून. जातो, एक पब्लिक नाही तर रिक्षावाला पण नव्हता महाराज. आता तुम्ही फक्त समजा तो कोण होता, कळलं. मी म्हटलं अरे अभी यहाँ पर रिक्शा थी, बहुत से लोग थे. भाऊजी 1 घंटा हो गया यहाँ पे तो कोई नहीं था. मतलब मैं तो उतर रहा था रिक्शा से, आपने देखा नहीं. मैंने तो नहीं देखा आपको, आप कहाँ से उतरे पता नहीं, आप तो अभी अंदर से आ रहे हो. मतलब अंदर से नहीं, बाहर से, यहीं से गया मैं. नहीं हमने तो नहीं देखा, कोई रिक्शा नहीं है भाऊजी, आपको धोखा हुआ है.
म्हणलं धोका नाही, आत कळलं म्हणलं इथे पोचवणारा कोण आहे. लाड तोच आहे कृष्ण, दुसरा कोण? सावळं रुपडं होतं ना, कोण आहे दुसरं? माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं कृष्णा एवढं माझ्यासाठी करत. धावलो मी मंदिराच्या तिथे जवळ पायऱ्यांवर, उंच आहे ते मंदिर बरसाण्याचं, उंच आहे. 2-3 पायऱ्या मी चढणार तेवढ्यात एक रिक्षावाला तिथे दिसला मला. मी त्याच्याशी आता किती मूर्खपणा ना, आपण व्यवहारी माणसं. मी त्याला म्हटलं अरे मला वृंदावनात सोडशील का, मला वृंदावनात जायचं 12 वाजतील म्हटलं, नाही तर मला हायवेला जाऊन पकडायला येईल. भाऊजी अभी कोई नहीं जाएगा. अरे प्लीज़ म्हटलं मुझको छोड़ दो, वहाँ पे कल सुबह की मेरी ट्रेन है, मुझे जाना है, 1500 रुपया लगेगा. म्हटलं हाँ बाबा 1500 तो, लेकिन यहीं पे खड़े रहना, मैं झट के जाता हूँ, झट करके जाता हूँ, दर्शन करता हूँ, वापस आता हूँ, फिर हम चलेंगे. हाँ चलेगा भाऊजी, आप आ जाओ, मैं यहीं रुकता हूँ बरं का. मी आपला धडधड जिने चढतोय. जिन्यावर 2-3 पुजारी खाली आले. अरे कोई बात नहीं है भाऊजी, अभी मंदिर बंद हो गया, अभी आप कहाँ जा रहे हो? हम पुजारी है, हम पूजा करके अभी दर्शन करके उतर रहे, मंदिर तो बंद हो गया. मनात म्हटलं नाही मैया, तू असं नाही करू शकत, मला दर्शन पाहिजेच. त्यांनी असं सांगितल्यावर सुद्धा मी जोरात धावत आपल्या अंगातला सगळा जोर काढून धावलो महाराज. आणि अक्षरशः दम लागला होता. 3 पायऱ्या पण पुढच्या चढता येईना. म्हणलं मैया मला दर्शन पाहिजे, मी येणार. आणि धड चढून वर गेलो आणि मंदिरात प्रवेश करता झालो. अजूनही 2-3 पुजारी बसलेले होते आणि भव्य दिव्य मोठी अशी मूर्ती राधाराणीची मला तिथे दिसली. मी नमस्कार केला आणि पडदे लागले. त्या पुजाऱ्यांनी माझ्या हातात प्रसाद ठेवला आणि म्हणले भाऊजी इतना बजे तक तो मंदिर कभी खुला नहीं होता, हम मंदिर बंद करने की सोच ही रहे थे, लेकिन पता नहीं क्यों शायद मैया को ही मंजूर नहीं था, मैया ने मंदिर बंद नहीं करने दिया. ऐसा पहली बार हुआ है, शायद मैया आप ही की राह देख रहे थे. आणि डोळ्यातनं गडगड साष्टांग दंडवत घातलं, प्रसाद घेतला. म्हणलं मैया किती छान दर्शन दिलं. आणि गंमत सांगू, त्या दिवशी मला जे दर्शन झालं ना मोठं, जवळजवळ 6 फूट मूर्ती, तिथे 6 फूट मूर्ती नाहीच आहे आयुष्यात. 1.5 ते 2 फुटाची फक्त मूर्ती आहे. आणि मी अनेक वेळा विचारलं, ते म्हणजे यहाँ पर ऐसी मूर्ति है ही नहीं भाऊजी, 1.5-2 फुट की खाली मूर्ति यहाँ पे होती है. आपको प्रत्यक्ष राधा राणी ने दर्शन दिए. आणि मी खरंच बघितलं, अजूनही ते आठवतंय मला. इतकं स्मितहास्य, इतकं डोळ्यात प्रेम, जणू काही अरे बाळा तुझ्यासाठीच मी थांबले होतो. मग याने दर्शन दिलं महाराज. बसलो तिथे छान. मैयाला खूप धन्यवाद दिले, अगदी पोट भरून मैयाला त्या दिवशी पाहिजे. उतरलो खाली. म्हणलं आता येतो मैया, आता सफल झालं माझी वृंदावन परिक्रमा सफल झाली. उतरलो महाराज खाली जिन्यानी. आता म्हटलं चला बरं झालं दर्शन झालं. रिक्षावाला उभा असेल तिथे. गेलो तर काय, कसला रिक्षा कसलं काय, तो रिक्षावाला उभा नव्हता तिथे. म्हटलं झालं कल्याण. आता धावलो इकडे तिकडे, ती रिक्षा बघितली, रिक्षाच नाही. 2 लोक, बंद झालं होतं सगळं. ते 2 जण भेटले. म्हटलं प्रभूजी मुझे वृंदावन जाना है. नहीं जा पाओगे प्रभु, अभी कोई रिक्शा नहीं मिलेगा आपको, और यहाँ से छाता जाना पड़ेगा आपको हाईवे पर, वो यहाँ से चल के आपको 2 घंटा जाना पड़ेगा रात के अंधेरे में. अरे बाप, काही सुचे ना. तेवढं ते 2 जण काय म्हणले, हम लोग विनोद बाबा के आश्रम जा रहे हैं, आप चलो हमारे साथ, वहाँ पर रह जाओ आज की रात, फिर चले जाना. मी म्हणलं आता मला दुसऱ्या दिवशी जायचं आहे, पण म्हटलं चला विनोद बाबांचं दर्शन घेऊ. खूप गर्दी होती तिथे. विनोद बाबा मोठे संत आहेत तिकडचं, रोज 1 लाख जप असतोय त्यांचा. आणि त्या दिवशी मोठे मोठे भागवतकार तिथे आले होते त्यांना भेटायला, पण ते कोणालाही भेटले नाहीत, कारण ते आतमध्ये त्यांच्या साधनेत बिझी होते. त्यांचा एक सेवक होता, त्यांना मी सांगितलं, म्हटलं मला उद्या सकाळी मुंबईला जायचं आहे, मला फक्त एकदा दर्शन घ्यायचं पाहिजे, तर मी काही बोलणार नाही, लांबून बघेन, तुम्ही जरा आतमध्ये विचारा. आतमध्ये गेल्याबरोबर विनोद बाबाने सांगितलं, वो जो आहे ना उनको भेजो अंदर. बाकीचे भागवतकार बघत राहिले आणि मी गेलो पटकन. आणि त्यांनी मला बसवलं प्रेमाने, अगदी असं केलं आणि बोलले माझ्याशी. मी म्हटलं भागवतकार म्हटलं खूप आशीर्वाद दिला. जवळजवळ 15 मिनटं बोलत होते माझ्याशी. काय भाग्य असतंय बघा, हां, राधाराणीची कृपा. आणि ते झालं, बोलून वगैरे नमस्कार करून निघालो. म्हटलं आता घरी कसं जायचं. तोपर्यंत ते भागवतकार त्यांच्या सेवकाशी काहीतरी बोलत होते की अभि हमको वृंदावन जाना है. सेवा बघा कशी कशी मैयाची कृपा आहे. कानावर काय आलं, अभि हमको वृंदावन जाना आहे. म्हटलं चला यांच्याबरोबर जाऊया. बसनी तर बसनी, मिळाली तर यांच्यावर चालत तर चालत. कोणतरी आपल्याला सोबती आहे, नवीन एरिया आहे, माहिती नाही आपल्याला.
तर मग आतून सारखं येत होतं, म्हणजे राधाराणी सूचना करत होते की विचार विचार विचार. मी त्यांना प्रभूजी आप वृंदावन जा रहे हैं? हाँ मुझे भी वृंदावन जाना है. अच्छा कितने मूर्ती है असं विचारलं. म्हणलं 2 मूर्ती आहे. मी आणि माझा मित्र होता बरोबर, 2 मूर्ती आहे. त्याने असं त्याचे सेवक आवडे 2 मूर्ती की जगह है? म्हणे हाँ है प्रभु. अच्छा ठीक है चलो हमारे साथ, हम आपको छोड़ते हैं. म्हणलं बस कहाँ से जाए? बस नहीं अपनी गाड़ी है, गाड़ी में हमारे साथ चलो. आता बघा कृपा काय असते. येताना आम्ही कुठलीच गाडी पाहिलेली नव्हती तिथे, आम्ही सगळे एकत्र झालो ना, एकही गाडी उभी नव्हती. आणि आता जातो महाराज तिथे रिमोट कंट्रोलची गाडी, पॉश गाडी. त्या गाडीची किंमत 70 लाख रुपये आहे. मी विचारलं त्यांना तिथे. त्याने रिमोटने दरवाजा उघडला. पुढे ड्रायव्हर, त्याची सीट, मध्ये 2 मोकळ्या सीट आणि मागे राजेशाही असलेल्या अशा त्या सीट असतात 2, त्या होत्या. मला म्हणले प्रभूजी आप पीछे बैठो. AC गाडी. मी काय बोललो होतो मगाशी राधाराणीला, लक्षात आलं तुमच्या? काय महाराज काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, कृपा कृपा काय असते. हां मला विश्वासात बसेल, माझ्या पायाखालची जमीन गेली. म्हटलं आपण बोललो मैया एवढे लाड पुरवते. मी आपलं जाऊन बसलो, त्या राजासारख्या खुर्च्या होत्या तिथे, त्याच्यात मी बसलो बाजूला. हा माझा मित्र मला म्हणतो आपली गाडी आहे का यांची आहे? म्हटलं माहीत नाही मला काय, ते बसायचं काम कर म्हणलं चुपचाप. ते बाकीचे पण बसले आणि गाडी सुरू झाली. रिमोट कंट्रोलने दरवाजे बंद, AC गाडी, इतकी पॉश गाडी होती महाराज. मला तर गामत फुटलं AC मध्ये. म्हटलं मैया अगं काय कौतुक करावं तर किती कौतुक करतेस तू. बघा चाललो, गाडी सुरू झाली मस्तपैकी. आमच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात त्या मुख्य जो होता तो भागवत का, त्याला फोन आला कोणाचा तरी. तो म्हटला प्रभुजी आपको अगर कोई दिक्कत ना हो तो नंदगांव से मंदिर का फ़ोन आया है पुजारी का, अभी वहाँ पर आरती शुरू होगी, आप हमारे साथ चलोगे आरती. मनात चटकन आलं आपलं नंदगावच बघायचं राहिलं होतं. बघा कसं आता गंमत. म्हणलं हां जरूर चलेंगे. तर आम्ही उतरलो तर पुजारी खाली घ्यायला आले आणि बाकीचे सगळे मंदिरात उभे होते. आम्हाला त्यांनी गर्भगृहात नेलं होते त्या मूर्त्यांजवळ. म्हणजे ते नंदबाबा, नंतर बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण आणि यशोदामय्या असं ते देऊळ. त्या सगळ्यांची आरती आम्हाला जवळून करायला मिळाली. म्हणलं भाग्य काय आहे, कृपा 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 काय. राधा 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 राधा. नमस्कार केला, आरती झाली आणि मग आम्ही खाली उतरलो. तो 2 जण चढत होते आणि ते एक आपापसात बोलत होते. ते काय बोलले माहिती आहे? राधा रानी के दर्शन के लिए आओगे ना तो अपने सास ससुर के दर्शन के लिए वो भेजती है, ऐसे जाने नहीं देती. आता माझ्या लक्षात आलं मैयाने इथं का पाठवलं. आणि ते ठिकाण बघायचं राहिलं तर तेही झालं. मग पुन्हा आम्ही गाडीत बसलो. आता जरा वेगळंच वाटायला लागला. म्हटलं आता मैया लाड पुरवते. मैयाला म्हटलं मैया भूक लागली आहे मला, काहीतरी व्यवस्था कर की. म्हटलं 10 मिनटं गाडी चालते. तेवढ्यात तो ते जे भागवतकार होते म्हटले प्रभुजी और एक विनती है आपसे. म्हटलं हाँ हमको भूक लगी है, आपको हमारे साथ भोजन करना ही पडेगा. मी म्हणलं मैया झालं का. त्याने आम्हाला उतरवलं महाराज, भोजन तर करवलं. हे एवढा माठ लोणी, एवढं माठ, एवढे मडकं होतं छान. खा जाओ, दूध पिओ, ये खाओ, माखन खाओ, माखन. अरे म्हणतं पोट तुडुंब भरले माझं. नाही आप खाओ. पण त्यानंतर ते दूध प्यायलोय, लोणी खाल्लंय, काय चमचमीत ते मस्त गोड गोड बर्फ्या काय तिकडच्या माव्याच्या. म्हटलं मैया बस आता तुडुंब भरले, पोट आता फुटेल. तेवढ्यात बाकीच्या सगळ्यांनी खाल्लं. मग आम्हाला त्यांनी बसवलं गाडी. गाडी निघाली, मज्जाच चालली होती सगळी. आणि वृंदावन आलं. रात्री 11:45 वाजले होते. आपल्यासारखं नाही आहे, तिकडे 9, 9:30ला बंद होऊन जातं. आणि त्याने हायवेला गाडी थांबवली, कारण त्यांची स्कूटर तिथे होती, ते स्कूटरवरनं जाणार होते. तर ते ज्यांची गाडी होती त्यांना काय म्हणले, इनको भी यहीं पे छोड़ दो, ये लोग चले जाएंगे चल के. म्हटलं यहाँ से कितना दूर है? कुछ नहीं, 4-5 किलोमीटर है, आपको चल के आप जाओ. तेव्हा ते उतरले पुजारी आणि त्यांच्या गाडीवरून निघून गेले. आम्ही उतरायला निघालो. गाडीतले लोक काय म्हणले, प्रभुजी बैठो, हम आपको आश्रम तक छोडेंगे. काय कृपा असते बघा, किती बारीक लक्ष असतंय. हम आपको आश्रम तक छोडेंगे. म्हटलं ठीक आहे. आणि गेली गाडी आणि आश्रमाला येऊन थांबली आमच्या बरोबर गेटमध्ये. आणि मी उतरलो, ते लोकही उतरले. त्याने आमचाच नमस्कार केला आणि परत गाडीत बसून गाडी निघून गेली महाराज. आता प्रश्न उरला गेटमध्ये जायचं कसं. गेट तर बंद झालं होतं. मी मित्राला म्हटलं आता बाहेरच झोपायची वेळ आहे आपल्यावरती, बाहेरच झोपायला लागेल आता. तिकडे असं तो वरांडा होता छोटा. म्हटलं चला इथे पडूया. म्हणून बसल्यावर मी म्हटलं राधे राधे.
आतून आवाज आला, राधे राधे. म्हटलं कोण आहे आतमध्ये? कोणतरी आहे. म्हटलं गेट उघडण्याला चान्सेस आहेत. मी परत म्हटलं राधे राधे. तो पण आतून म्हटला राधे राधे. म्हटलं प्रभुजी. त्यांनी दरवाजा उघडला. अरे इतनी देर हो गई आज, राधा रानी के दर्शन के लिए गए थे क्या? म्हटलं हाँ वहीं से लौट रहे हैं. अरे अच्छा अच्छा हुआ, चलो दर्शन तो हुए, आओ अंदर आओ. म्हणून त्याने आम्हाला गेटमध्ये घेतलं. म्हटलं प्रभुजी आपका नाम? अरे हमारा क्या नाम है, आप ही बोलो, बूझो हमारा नाम क्या होगा. म्हटलं प्रभुजी हमको तो पता नहीं. अरे कन्हैया नाम है हमारा, कन्हैया लाल हमारा नाम है. आपल्याला कळते कुठे, अक्कल कुठे? म्हटलं अच्छा अच्छा. वॉचमन होता तो तिथे, त्याने ते दरवाजा उघडला. वॉचमन है. बोलो यहाँ पे मैं ये सब काम करता हूँ, गेट खोलने का, गेट बंद करने का. कन्हैया लाल नाम है, अभी आप जाके सो जाओ, कल सुबह आपको जाना है ना. म्हटलं हां जाना. तो याला कसं माहिती? म्हटलं गेलो आणि आज झोपलो आणि सकाळी तयारी केली, निघालो. आणि तिकडे चहावाला होता त्याच कंपाऊंडमध्ये. त्याला म्हटलं अरे भाऊजी आप निकल रहे हो? म्हटलं हाँ निकल रहा हूँ. कल रात को बहुत देरी हो गई थी, हाँ 12 बज गए थे. फिर दरवाज़ा किसने खोला? मतलब यहाँ पे जो वॉचमैन है उसने खोला. वॉचमैन? प्रभुजी हम 10 साल से काम कर रहे हैं, यहाँ पे कोई वॉचमैन नहीं है और कभी 10 बजे के बाद दरवाज़ा खुलता ही नहीं है. आप 12 बजे कैसे आ गए? किसने खोला? नाम क्या बताया? बोले कन्हैया लाल नाम बताया. और वही बोल रहे थे कि आप राधा रानी के दर्शन के लिए गए थे ना. तो उठला ना आमच्या पाया पडला. प्रभु भाग्य है आपका, स्वयं भगवान श्री कृष्ण आए थे आपके दरवाजा खोलने के लिए. वो आप मैया के दर्शन के लिए गए थे ना, इसलिए उनकी कृपा हुई है आप पर. एवढा रडायला आलं मला त्या ठिकाणी. म्हणलं काय कृष्णा रे, आम्ही तुझी सेवा करावी का तू करतोस आमचं सगळं? राधे. तेव्हापासून हात जोडले आणि म्हटलं मैया तुझ्या करता पुन्हा पुन्हा येणार, पुन्हा पुन्हा येणार. मग पुढच्या वेळेला परत गेलो की तिथे जातोच मैयाकडे. आता काय झालं माहिती आहे, तिकडे बरसाण्याला पुन्हा दुसऱ्या आता नॉर्मल दर्शन होत होतं, नेहमीचे त्या मूर्त्या आहेत तशा. एकदा तिकडे चढताना असं जरा शुगर कमी जास्त झाली, मला चक्कर आली. एका लहान मुलीने मला पकडला तिकडेच. अरे भाऊजी क्या हुआ आपको, खडे हो जाइए, यहाँ बैठिए. तिने तिकडचं पाणी पाजलं मला. दर्शन करून मी आलो खाली, तिने पाणी पाजलं मला. अरे क्यों इतना तकलीफ करते हो, मैं कहती हूँ ना आ जाओ मेरे पास रहने के लिए. यहाँ पे किराए पर भी मकान मिलते हैं, अगर आप खरीद नहीं सकते तो किराए पे आ जाओ, लेकिन मेरे आंखों के सामने रहो, आ जाओ मेरे पास रहने के लिए. मी असं बघायला म्हटलं आपका नाम? अरे मैया कहते हो, भूल जाते हो, मेरा नाम राधा है असं म्हटली. आणि गर्दीत गुळप तीच दिसतंय मला. परत मी इतका शोधतोय नाही दिसली. म्हणलं मैया बोलवलंच राहिला. हे डोक्यात चालू. दर्शन घेऊन खाली उतरलो. मनात आपले संशयी माणसं, आपण खरंच राधा होती का काय असं डोक्यात चालू. आणि खाली उतरलो. मंदिर तर खूप शिड्या आहेत खालती जायला, जिने खूप आहेत. एकदम शेवटी जिन्यात खाली उतरलो आणि तिथे परिक्रमेला निघाले होते. कोण? विनोद बाबा, जे मागच्या वेळेला भेटले होते. ते तिकडनं असे परिक्रमा करून येत होते आणि मी समोरून आलो. मी नमस्कार केला. त्याने माझ्या हातात चॉकलेट ठेवली. क्यों बुलाया है ना मैया ने, आ जाओ रहने के लिए. शॉक झालो. म्हटलं हे काय? अरे वो जिससे प्यार करती है मैया ना, उसको अपने पास बुला लेती है. आप बहुत भाग्यशाली हो, जाओ आ जाओ यहाँ पर रहने के लिए. दंडवत घातलं त्यांना आणि जे अश्रू सुरू झाले. महाराज काय प्रेम करावं राधा कृष्णाने. महाराज राधा म्हणजे मूर्तिमंत प्रेम आहे. अजून मैयाबद्दल किती सांगू आणि किती नाही. असं हे आहे. खरोखर दर्शनाला जा, राधा मैयाचं दर्शन करा, प्रेमाने एकदा तिच्याकडे पहा. सहज तुमचं सगळं बेडा पार होईल महाराज. आणखी काही करावं लागणार नाही. मूर्तिमंत प्रेम आहे. राधा कृष्ण. पुढे भागवत आपल्याला सगळं माहितीच आहे. कंसाचा वध झाला, ज्या कारणासाठी जन्म घेतले होते हे सगळे राक्षस मारले. महाभारतीय युद्ध झालं. युधिष्ठिराला राज्यावर बसवलं, धर्माची स्थापना केली आणि एका झाडाखाली जाऊन बसले. एका पायावर एक पाय ठेवला. तिथं एक पारधी आला. त्याला पायावर पाय लांबून एखादं हरिण असल्यासारखं दिसलं म्हणून शिकारीसाठी त्याने बाण मारला. तर भगवान श्रीकृष्णाच्या पायाला येऊन लागला. तो धावत आला, रडायला लागला, भगवान माझ्या हातून हे महापाप घडलं. अरे नाही, तू काय तुझ्या इच्छेने मारलं नाहीस, ही माझीच इच्छा होती. म्हणजे तुमची का अशी इच्छा? अरे मला वैकुंठाला जायचं आहे आत्ता, माझा अवतार समाप्तीची वेळ झाली आहे, तुला निमित्त केलं मी. आपण म्हटलं मला का निमित्त केलं? तुझं कर्ज आहे माझ्यावर. पण तुमच्यावर माझं कर्ज कसं?
म्हणजे बघ, मागच्या जन्मी मी राम होतो आणि तू वाली होतास, मी तुला झाडं मागून मारलं होतं ना, आता तू झाडं मागून मला मारलंस, हिशोब संपला. तुला काय होणार नाही, म्हणजे तुला स्वर्गाची दारं उघडी असतील माझ्यासाठी, जा तुझ्यासाठी. त्याला स्वर्ग वैकुंठ दिलं धाम महाराज. आणि भगवान आता भगवंताचं विमान वैकुंठात जायला त्या ठिकाणी आलेलं होतं. सगळे गोळा झाले, सगळे देव हे दृश्य बघायला. उद्धवजी आले, म्हणजे भगवान आपण निघालात निजधामाला, कलियुगात खरं आपली गरज आहे, कलियुगात किती लोकांना त्रास होणार आहे. अरे म्हणले हे घे भागवत. भगवंताने स्वतःचं तेज त्याच्यात घातलं. म्हणले जो कोणी भागवत श्रवण करेल त्याला माझा सहवास नित्य होईल, काळजी करू नये. म्हणले त्याला काही प्रश्न येणार नाही, त्याने केवळ भागवत श्रवण करावं आणि अखंड नामस्मरण करावं, त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलं. आणि भगवान वैकुंठाच्या जाणाऱ्या विमानामध्ये बसले. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान त्या विमानात बसले. विमान उडालं. पाठीमागे सगळ्या देवतांची विमानं मागे 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 जातात. विमान वैकुंठाला गेलं. सगळे देव आपापल्या घरी गेले आणि त्या विमानातून श्रीहरी पुन्हा बाहेर आले. भगवान श्रीकृष्ण पुन्हा बाहेर आले आणि त्या श्रीकृष्णाने आपली 2 रूपं प्रगट केली. एक रूप परत वैकुंठामध्ये निघून गेलं आणि दुसरं रूप जे होतं भगवान श्रीकृष्णाचं ते पुन्हा पृथ्वीवरती आलं. आणि या सगळ्यांना तपश्चर्या करायला पाठवलेलं होतं. कुणाला? रुक्मिणी मातेला, सत्यभामा मातेला आणि राधा मातेला तपश्चर्या करायला पाठवलेलं होतं. त्या रुक्मिणी मातेकडे कोण गेले? लक्ष्मी मातेकडे. ते दुसरं रूप जे भगवान श्रीकृष्णाचं होतं ते कोणाकडे गेले? रुक्मिणी मातेकडे गेले. रुक्मिणी माता तपश्चर्या करत बसली होती, तिच्यासमोर गेले, साधूचं रूप धारण केलं आणि तिच्यासमोर गेले आणि टाळ्या वाजवल्या. अगं किती सुंदर आहेस तू, इतकी सुंदर स्त्री असून इथे वनामध्ये काय करत बसलीस? तिने डोळे उघडले. कधी सुधारणार प्रभू, कधी सुधारणार? तुम्हाला काय वाटतं मी ओळखत नाही तुम्हाला? एवढे जन्म ओळखते तुम्हाला, तुम्हीच ते दाढीबिडी काय लावणार आहात? हसायला लागले भगवान श्रीकृष्ण आणि ओरिजिनल स्वरूप प्रगट केलं. आणि काहीतरी त्यांना ऐकू आलं, ते धावले. अहो कुठे चाललात? ये मागून तू, मी जातो जरा पुढे काम आहे. पण भगवान श्रीकृष्ण पुढे धावतायत धावतायत धावतायत. मागे रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता तिघही भगवंताच्या मागे धावतायत. धावत 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 एका घरामध्ये भगवान श्रीकृष्ण शिरले आणि शिरताना बोलणार तेवढ्यात त्या घरातल्या व्यक्तीने म्हटले, उभा राहा तिथंच, माझे आई वडील झोपलेत. कोणात आहे? पुंडलिक. अरे म्हणले मी आलोय तुला बघायला, तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन. तिथेच थांबा, माझे आई वडील झोपले, त्याची झोप उडेल, तुम्हाला आसन देतो. वीट घेतली, टाकली, उभा राहा या विटेवर. अरे म्हणे माझ्या स्त्रिया पण आल्या आहेत, तिघांनी विटा टाकल्या, तिघही मागे उभे राहिले महाराज. बराच वेळ झाल्यानंतर आई वडील जागे झाले, तेव्हा पुंडलिक उठून समोर आले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणले, आई वडिलांच्या सेवेला आणि तुझ्या भक्तीला मी अत्यंत प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे असेल ते वरदान मागून घे. ते म्हणले, भगवान तुम्ही ज्याला प्राप्त झालात तो आणखी काय मागेल? पण म्हणले एक आहे, द्यायचंच असेल तर एक द्या. या नगरीमध्ये 28 युग असेच उभे राहा आणि जो जे मागायला येईल त्याच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करा, हे एक वरदान. आणि दुसरं, या वनाचं नाव दिंडीर वन आहे, याचं ते नाव जाऊन पंढरपूर नावाने हे प्रसिद्ध होऊ द्या. भगवान म्हणाले, तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री क्षेत्र पंढरपूर, मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय. त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र व्हायचे, त्यांनी फुलं व्हायचे, त्यांनी नमस्कार करायचा आहे. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचे, त्यांनी नमस्कार करायचा आहे. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय, त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्ही साध्य होऊ दे, दोन्ही प्राप्त होऊ दे. पांडुरंगा, आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आहे आणि तथाच तो असा आशीर्वाद दिला आहे, तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि येथेच काही काल विरमायचं. भागवत कथेची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे.
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आता आरती आपण घेणार आहोत. नेहमी एकच आरती घेतो. आज आधी माझ्या गुरुरायाची आरती आपण घेऊ आणि मग भागवताची आरती घेऊ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम समर्थ. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमितो तव पदी संहरी माया. मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, द्वैत पसारा. वारुणी रिधला द्वैत सारा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमितो तव पदी संहरी माया. परम परात्पर चिन्मय खाणी, चिन्मय खाणी. शतमुख स्तविता मंदली वाणी. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमितो तव पदी संहरी माया. जगज्जीवन प्रभु मंगलधाम, मंगलधाम. नाम रूपातीत तू अभिरामा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमितो तव पदी संहरी माया. श्रीराम समर्थ. जय जय भगवंता गुणवंता. जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता सुधर्म स्थापाया. अवतरसी तू या युगायुगासी. निर्दाळुनी द्रष्टा निज भक्ता. होशी मुक्तीचा दाता. जय जय भगवंता बोधामृत द्याया. जनते ते निर्मियसी संता. ते सात्विक भक्तीने त्वत्पद धरिता. होशी मग आकळिता. जय जय ओवाळितो तुझला प्रेमाने. श्रद्धायुक्त मनाने. भक्ता कल्पतरू तू वसता. मग मनी कसली चिंता. जय जय भगवंता क्षीरसागर वासी. प्रभु वसशी लक्ष्मी उभी चरणाशी. अनंत नामानी निज भक्ता. दाविसी रूप अनंता. जय जय भगवंता गुणवंता. जय श्री कमलाकांता. जय जय भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राधे 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 राधे. हरे कृष्ण. जय सिया राम. राधे राधे.